संवाद कार्यक्रमामध्ये पुनर्विकास असेल, वन खात्याच्या संबंधी असेल, RTIची ॲडमिशनच्या संबंधी असेल किंवा फसवणुकीच्या संबंधी अनेक प्रकारची प्रकरणं ही लोकांनी आणली होती। त्याच्यामध्ये दोन अत्यंत महत्त्वाचे विषय की जे सातत्याने झोपडपट्टीवासियांना संतापजनक पण आहेत आणि भेडसावणारे आहेत की SRAचे जे प्रकल्प आहेत, आजसुद्धा इतके प्रकल्प जे आहेत ते आजारी पडलेले आहेत, भाडी मिळत नाहीत आणि इमारतीही उभी राहत नाही आणि त्याच्यामुळे वर्षानुवर्ष आमचे हे झोपडपट्टीवासी जे आहेत ते अन्य ठिकाणी भाड्याने राहत आहेत। स्वतःच्या खिशातले पैसे भरून त्यांना भाडं द्यायला लागतं, कारण की विकासक त्यांना कुठल्याही प्रकारचं देत नाही आणि त्यामुळे याच्यावर कठोर अशा प्रकारचा कायदा करण्याची गरज आहे की अशा प्रकारे ठराविक मुदतीमध्ये जे देणार नाहीत त्यांच्यावर कायद्यामध्ये बदल करून वेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करण्याची देखील त्या कायद्यामध्ये तरतूद केली गेली पाहिजे। या निमित्ताने या लोकमान्य नगरचे सुद्धा असंख्य रहिवासी या ठिकाणी आले होते। अनेक वर्ष ते वन खात्याचा पायवाटीचा रस्ता जो आहे ते वापरतात आणि तो एकमेव रस्ता यांना यायला जायला आहे किंवा कुठे काही अर्जंट कुठली घटना घडली तर त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स यायला असेल किंवा कुठल्याही प्रकारे वाहतूक करण्याच्या दृष्टीने तर तो रस्ताच अचानक आत्ता वन खात्याने बंद केला, त्या ठिकाणी गेट लावून टाकलं आणि त्याच्यामुळे यांचं जाणंच हे पायीशिवाय ते कुठेच जाऊ शकत नाहीत। मी तातडीने आमचे वनमंत्री माननीय गणेश नाईक साहेब यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना या संबंधितलं पत्र पण त्यांचं पाठवलेलं आहे। मला खात्री आहे की आमचे जे वनमंत्री आहेत आणि शासन देखील अशा प्रकारची कुठलीही रहिवाशांना त्रास होईल अशा प्रकारचं कुठलंही काही काम करत नाही। काही सिक्युरिटीच्यासाठी म्हणून त्यांनी तो दरवाजा लावला असेल, परंतु निश्चितपणे त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे की त्यांची गैरसोय होणार नाही अशा प्रकारचे निर्देश जे आहेत ती मी निश्चितपणे देईन। या ठिकाणी काही फसवणूक झालेली देखील लोक या ठिकाणी आले होते की अनेक वेळेला काय होतं की अधिक रक्कम मिळण्याकरता आपण लाखो रुपये त्या ठिकाणी टाकतो आणि अशा प्रकारच्या ज्या फायनान्स कंपन्या आहेत या फायनान्स कंपन्या सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला पैसे देतात आणि त्याच्यानंतर आपला घाशा गुंडाळून निघून जातात आणि मग हे प्रकरण जे आहे ते EOW असेल निरनिराळ्या ठिकाणी अडकतं आणि त्याच्यानंतर त्याची पूर्णपणे त्यांच्या हातात रक्कम मिळण्याकरता अनेक प्रकारे खेपा घालायला लागतात। तर ही मंडळी आली होती आणि त्या संबंधामध्ये देखील संबंधित अधिकाऱ्यांशी संबंधित खात्यांशी माझं बोलणं झालं आणि त्यांना लवकरात लवकर कशा पद्धतीने केवळ गुन्हेगार अटक होऊन चालत नाही तर प्रत्यक्ष त्याची प्रॉपर्टीची विक्री होऊन ती विक्री झाल्यानंतर त्यांना त्यांची परतफेड होणं हे देखील महत्त्वाचं असतं। त्यांनी लोकांचा आयुष्याची कमाई देखील त्याच्यामध्ये टाकलेली असते आणि त्याच्यामुळे त्यांना देखील हे जलद गतीने मिळण्याकरता या पुढच्या काळामध्ये आम्ही पाठपुरावा करणार आहोत। याही वेळेला या जनसंवादाच्या कामाच्या निमित्ताने विविध ठिकाणहून लोक या ठिकाणी आली होती आणि त्यांना जेवढा म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी आणि पुढच्या काळामध्ये देखील पाठपुरावा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत।